तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पीक विमा अधिक मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम जर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली नसेल तर ही 5 काम करा. पीक विमा तुम्हाला इथं मिळणार आहे. तर आता ज्या कोणा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या कारणामुळे पीक विमा आलेला नाही, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथं माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम आपण मोबाईलची जी की स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया. आता ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळालेला नसेल तर यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मोबाईलची जी की स्क्रीन आहे इथं सुरू झालेली आहे. पीक विमा शेतकरी बांधवांचा का अडकतो हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. बँक खातं चुकीची माहिती दिलेली राहते, त्यामुळे शेतकरी बांधवांचा पीक विमा इथं रखडला जातो. आधार लिंक नसते, ई पीक पाहणी केलेली नसते. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुमचा पीक विमा थांबू देखील शकते किंवा तुम्हाला भरपाई असेल ती मिळणार नाही. सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांची ई पीक पाहणी राहिलेली असेल तर अशांनी ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. आता नुकसान भरपाई नोंदवणे म्हणजे तुम्ही तुमच्या शेतामधील सोयाबीन असेल, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा जे काही पीक असेल, खरीप असेल किंवा रब्बी असेल, जेवढं तुमच्या बाधित क्षेत्र आहे त्याची नुकसान भरपाई तुम्हाला इथं नोंदवायची आहे, तरच तुम्हाला भरपाई इथं दिली जाते. त्याचप्रमाणे आता त्वरित हे 5 काम तुम्हाला इथं करायचे आहे. ते कोणकोणते काम आहे यामध्ये? सर्वप्रथम यामध्ये बँक खातं तपासायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही चेक करून घ्या. काय? डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाते. तर आता हे जे आधार लिंक आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे, पहिली गोष्ट झाली. दुसरं जे यामध्ये आहे ई पीक पाहणी. आता ई पीक पाहणी तुमची झाली की नाही लगेच तपासा. जर तुमची ई पीक पाहणी झालेली नसेल तर तुम्हाला पीक विमा अप्रूव्हल आहे का पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेलं आहे हे तुम्हाला कळणार नाही व पीक विमा जमवण्यास अडचण जाऊ शकते. तिसरं जे यामध्ये आहे सीसी सेंटरवरती जाऊन स्टेटस तपासायचं आहे पीक विम्याचं, किंवा घरबसल्या देखील तुम्ही क्रॉप इन्शुरन्सचे अप्लिकेशन किंवा पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्ही तुमचा पीक विम्याचा जो काही क्लेम केलेला आहे ते रिजेक्ट झाला की पेंडिंग आहे. त्याचप्रमाणे नुकसान भरपाईची खात्री नसेल किंवा यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर अशाने जे की तलाट्याला भेटायचं आहे, ग्रामसेवकाशी संपर्क करायचा आहे किंवा पीक विमा प्रतिनिधी जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पीक विम्याचं ऑफिस आहे, तिथं तुम्हाला जाऊन भेट द्यायची आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल किंवा तुम्ही लेखी अर्ज द्यायचा आहे. सर्व शेतकरी बांधवांनी हे 5 तुम्हाला कामं इथं करायचे आहे. अजूनही पैसे आले नाहीत तर तुम्ही पीक विमा ऑफिसला भेट द्यायची आहे. आता वाटप सुरू झालेले आहे, जे की कोणा शेतकरी बांधवांना पैसे तर मिळत आहे. सध्या ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, डीबीटी व्यवस्थित आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पैसे तर येत आहे. लेखी अर्ज तुम्हाला डेमो म्हणून देतो एक. पीक विमा तक्रार अर्ज प्रति शाखा व्यवस्थापक, कृषी अधिकारी किंवा पीक विमा कंपनी असं टाकलं तरी चालेल. तिन्ही जागी दिलं तरी चालेल. तुम्हाला कार्यालयाचे नाव हे सोडून दिलं तरी चालेल. जिल्हा लिहा, तालुका लिहा, आपलं पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत तक्रार अर्ज अशा पद्धतीने इथं लिहायचं आहे. महोदय, मी खालील सही करणारा अर्जदार, तुमचं नाव लिहायचं आहे. तुमचे संपूर्ण नाव मी जे की दाखवल्याप्रमाणे इथं. त्यानंतर राहणार, गावाचे नाव, तालुका, जिल्हा लिहायचा आहे. आता यामध्ये लिहायचं 2026चा आहे की 25चा आहे की 24चा आहे हे तर तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर पीक लिहायचं आहे, सोयाबीन आहे की कापूस आहे की तूर आहे. आता सोयाबीन, कापूस, तूर याचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे. यावरती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. हे जसंच्या तसा महिना तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे. आता हा महिना लिहिल्याच्या नंतर बँकेचे नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर, पॉलिसी क्रमांक म्हणजे जे की पीक विम्याच्या पॉलिसीवर तुमचा नंबर आहे ते नंबर लिहायचा आहे, पिकाचे नाव, हंगाम लिहायचा आहे, खरीप आहे की रब्बी आहे की अग्रिम आहे. मी वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये ई पीक पाहणी सुद्धा केलेली आहे, नुकसान भरपाईची नोंद सुद्धा केलेली आहे, तरी सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही असं तुम्हाला तक्रार अर्ज इथं द्यायचा आहे. आता किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447, तर यावरती कॉल करून तुमचा पीक विमा का आलेला नाही, पीक विमा रिजेक्ट का झालेला आहे, सविस्तर माहिती तुम्ही डिटेलमध्ये घेऊ शकता. आता या अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे. त्यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणि पीक विम्याची पावती 7/12/8 इत्यादी कागदपत्र जोडायचे आणि त्यांच्याकडून रिसिप्ट घ्यायची आहे. जी की तुम्ही पीक विमा कंपनीला जेव्हा लेखी अर्ज देतात तिथून एक रिसिप्ट घ्यायची आहे. आता या जिल्ह्यांमध्ये जे की पेमेंट स्टार्ट म्हणजे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली अशा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे. आता काही जिल्ह्यांमध्ये यामध्ये प्रक्रियेत आहे म्हणजे प्रोसेसिंग सुरू आहे. यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये डेटा प्रोसेसिंग सुरू आहे. आता या जिल्ह्यांमध्ये अधिक मंजूर व्हायचं राहिलेलं पेंडिंगच आहे. यामध्ये जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली
अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज द्या. कोकण विभागामध्ये सुरू झालेला आहे. रायगडमध्ये, ठाण्यामध्ये प्रक्रियेत आहे, पालघरमध्ये सुद्धा प्रक्रियेत आहे, रत्नागिरीमध्ये प्रलंबित आहे आणि सिंधुदुर्गमध्ये प्रलंबित आहे. आता सर्वप्रथम तुमचं यादीमध्ये नाव तपासण्यासाठी हे स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आहे. पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा. ज्यांना कोणाला तक्रार करायची असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करा किंवा रजिस्ट्रेट कंप्लीट वरती क्लिक करा. तुमचं नाव, मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा सिलेक्ट करा, पॉलिसी आयडी नंबर टाका आणि क्लेम नॉट रिसिव्ड किंवा पेमेंट पेंडिंग यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आवश्यक डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, त्याचप्रमाणे इथे ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तक्रार करता येते. तशी तक्रार करून घ्या. आता सर्व शेतकरी बांधवांनी किंवा आता एक व्हॉट्सअप नंबर आलेला आहे, त्यावरती हाय सेंड केल्यानंतर देखील तुमचा क्लेम मंजूर झाला का हे देखील चेक करू शकता. सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही अपलोड केलेले आहे आपण. तर लगेच बघा, काही अडचण जात असेल पीक विमा संदर्भात, अधिक मिळालेलं नसेल, 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता. तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी ते येतील. 31 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. बाकी जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात लवकरच जमा होईल. ज्यांना कोणाला पीक विमा जमा झालेला आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. टोटल क्लेम पेड किती झालेला आहे, 2022चा असेल, 23चा असेल, 24चा असेल, 25चा असेल, तर घाबरण्याचं काही कारण नाही. राहिलेला पीक विमा तुम्ही मिळवू शकता. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यावरती लगेच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.